ठाण्यातील पलावा येथे अखिल आर्यवर्त संघ आणि आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने विराट हिंदू जनजागृती महासभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिनेशदादा पाटील यांनी सरकारच्या कथित भूमिकेवर जोरदार टीका केली। मध्य प्रदेशातील शिवनी येथील गौरक्षक प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी हिंदुत्वाच्या नावावर मते मागितली जातात, मात्र गौरक्षकांनाच शिक्षा दिली जाते असा आरोप केला। त्यांच्या प्रमुख मागण्या गौमातेला राष्ट्रीय माता आणि गौशालाला राष्ट्रीय धरोहर घोषित करावे, काशी मथुरा मुक्ती करून हिंदूंची श्रद्धास्थाने मुक्ती करावेत, लोकसंख्या नियंत्रण कायदा याच अधिवेशनात मंजूर करावा, अजून अशा अनेक मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या। बैठकीच्या अखेरीस विशाल जयस्वाल यांची कोकण प्रांत मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली। तसेच मागण्या 3 महिन्यात पूर्ण न झाल्यास देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। कार्यक्रमाला हजारो हिंदूंची उपस्थिती लाभली। यावेळी विशाल पाटील ठाणे महामंत्री तथा पालघर जिल्हा पालक आणि सुभाष पाटील ठाणे जिल्हा अध्यक्ष यांची उपस्थिती होती आणि शिरगाव शाखा अध्यक्ष रतन मिश्रा यांची विशेष उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाचे आयोजन नव्याने नियुक्ती झालेले कोकण प्रांत मंत्री विशाल जयस्वाल आणि संपर्क प्रमुख क्रिश कामोनी यांच्या तर्फे करण्यात आले। प्रतिनिधी शीतल तायडे सोबत बदलापूर न्यूज चॅनल बदलापूर।